मालवणी पोलीस म्हणजे सगळे पोलीस नाही आले त्याच्यात, फक्त तेच ज्यांनी हे बनवलं. बाकी तिथले चांगले पोलीस अधिकारी पण आहे, त्यांनी आम्हाला भरपूर एव्हिडन्स दिले आहेत, आय विटनेस पासून सगळे. काही गोष्टी आम्ही सांगत नाही आहे. तर आता हे यांचा सगळा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. हे फक्त तुम्हाला आजचा विषय जो त्यांनी काढला त्याच्यावर उत्तर म्हणून हे सांगितलं. त्यांना असे काहीही नॅरेटिव्ह काढू द्या, प्रत्येक याच्यावर साऊंड प्रूफ असेच आम्ही देऊ. आणि आता माझी विनंती आहे सर्व पत्रकारांना, हे सगळं घेऊन जावं, पोलिसांना प्रश्न विचारावे, आणि जे काही विरोधी पक्षाचे जे खूप आनंदित झाले होते याच्या आधारावर आरोप करत होते, आम्ही तो काय बघा आता माहीत झाला आहे की ते तर निर्दोष आहे, त्यांच्यावर हे झालं त्यांच्यावर ते झालं, तर त्यांना प्रश्न विचारावे. सर, आता तुम्ही सांगताय की तो अननसाचा आणि अखेरीचा उल्लेख केला, पोलिसांच्या रिपोर्टमध्ये तिचे प्रोजेक्ट गेले, वडील पैसे घेतले, तर कुठे ना कुठे दिशा ही नैराश्यात होती, हे तर याचा तर उलगडा होतोय की नाही? तुमचं काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? नाही मग तेच सांगतो ना मी. नाही एक मिनिट, आता हा तुमचा जो प्रश्न आहे ना, तो प्रश्न चुकीचा कसा आहे मी सांगतो. सुरुवातीला काय सांगितलं मी, की जेव्हा पोलिसांनी स्वतः डिक्लेअर केलं की तो अहवाल आम्ही परत घेतला आहे, नाव केस इज रिओपन. नाही मग त्या एक मिनिट उद्धव ठाकरेंचं सरकार असताना अहवाल परत घेण्यात आला. नाही एक मिनिट नाही, पुन्हा फिरवताय तुम्ही. अहवाल न्यायालयाने मान्य केला का? अहवालाने न्यायालयाने मान्य केला का? त्याची लिगल व्हॅल्यू आहे का? अरे नाही, कधी घेतला ते इम्पॉर्टंट नाही आहे. अहवाल अस्तित्वात आहे का, त्याला आज लिगल व्हॅल्यू आहे का? हे बघा, तुम्ही एक तर काय करा, चांगला लॉ वाचून या आणि होमवर्क करून या. फक्त नाही एक मिनिट, नाही आता माझा प्रश्न आहे. नाही एक मिनिट, त्याला आज नाही, आज मी फुलस्टॉप लावणार याला. हे जे आहे ना, हे नॅरेटिव्ह चालू देणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.